श्री स्वामी समर्थ. तर आज ऐकूया मला आलेला स्वामी अनुभव. तर मी आज जॉबला जाताना लोकलमध्ये बसले होते आणि हातात माझा फोन होता. फोनला बॅलन्स नव्हता, तरी पण मी आपल्या ग्रुपला, स्वामी समर्थ हा ग्रुप आहे केंद्रातला, सर्व सेवेकरी आम्ही त्या ग्रुपवर मेसेज टाकतो, श्री स्वामी समर्थ. तर सकाळी काय मला होत नाही, का माझ्या नादात गडबडीत असते आणि घरातलं उरकून लोकलला पळायची गडबड असते, त्याच्यामुळं ते मला होत नाही. तर मग मी लोकलमध्ये बसल्यानंतर हा मेसेज टाकते, श्री स्वामी समर्थ. मी तोच मेसेज टाकत होते, इतक्यात अचानक समोर माझ्या TC आली आणि माझ्या लक्षात पण नाही ती आली, काय कळलंच नाही. ती म्हणली चल पास दाखव. मी पास दाखवला, तर त्या पासावरची माझी तारीख संपलेली होती. 24 तारखेपर्यंतच पास होता आणि 25 तारखेला संपलेला होता. आणि हे काय माझ्या लक्षात नव्हतं, कारण मी बघितलं होतं एक 3-4 दिवसापूर्वी. तेव्हा वाटलं की 24 तारखेपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर विसरून गेले, लक्षात नाही राहिलं. आणि ते अचानक माझ्यासमोर आले आणि पास दाखव. मी पण असं अभिमानाने पास आहे असं दाखवायला गेले, पण ती म्हणली तारीख संपली, चला दंड भरा. तर 500 रुपये दंड होता. आता माझ्या अंगावर काटा आला आणि एवढे पैसे द्यायचे माझ्या जीवावर आलं होतं. त्यावेळेस ती म्हणली फोन तरी दे, नाही तर फोनचा बॅलन्स चेक कर. तर मी म्हणलं फोनमध्ये माझ्या रिचार्ज संपलेला होता त्याच्यामुळे. तर म्हणली तू मेसेज काय टाकत होती? म्हणलं श्री स्वामी समर्थ. मग त्याच्यानंतर ती म्हणली बॅग उघड आणि पाकिटात बघ पैसे आहेत का. तर पाकिटात बघितलं तर पैसे होते 500 रुपये आणि दंड पण होता. तर आता आपली चूक आहे म्हणल्यावर पास संपला आहे म्हणून मी दिले ते पैसे. पण तिने त्यातले फक्त 100 रुपये घेतले आणि बाकीचे पैसे मला दिले. 500 रुपयाची तिने पावती पण केली, ती पण दिली आणि वरून म्हणाले की तुमच्या ग्रुपमध्ये कुणाला सांगू नको म्हणून. तर मला एवढा आश्चर्याचा धक्का वाटला. म्हटलं दंड एवढा असून पैसे घेऊन पावती देऊन तिने पैसे माघारी दिलेच कसे मला. तर काटा येतो अंगावर. ही सर्व स्वामींचीच कृपा. आपले जेव्हा कष्टाचे मनाचे पैसे असतात तर ते असे नाही जात. आणि मग मी त्यावेळेस श्री स्वामी समर्थ हा मेसेजेस टाकत होते, तेवढ्यात ती आली. मी वाचले. आपल्या मिडल क्लास लोकांना पैसा खरंच खूप महत्त्वाचा असतो आणि महिन्याचा शेवटचा शेवटी एंडिंग तर खूपच तारांबळ होते आणि तसंच माझ्या बाबतीत पण होतं. ते पैसे मला खरंच वापरायसाठी, खर्चासाठीच लागणार होते, म्हणून ते जपून ठेवले होते मी. पण ते असं अचानक काहीतरी येतं, पण त्यातूनही स्वामींनी मला तारलं. तर हा आहे माझा स्वामी अनुभव. तुम्हाला पण असेच अनुभव येत असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एका अनुभवासोबत. श्री स्वामी समर्थ.